ठाणे शहराच्या विकासासाठी महायुती काम करत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांना गती मिळत आहे। त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्रितपणे शहराच्या हितासाठी काम करणं आवश्यक आहे। महासभेपूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन अजेंड्यावरील प्रत्येक विषयावरती सविस्तर चर्चा केली जाते। प्रत्येक प्रभागातील विकास कामे, धोरणात्मक निर्णय, नागरिकांशी संबंधित विषयावरती सर्व पक्षाची मते जाणून घेतल्यानंतरच आपल्या अंतर्गत बैठकीतही या विषयांवरती चर्चा करून भूमिका निश्चित करतो। त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीमध्ये मंजूर केलेल्या विषयांवरती महासभेत विरोधकांची भूमिका घेणं योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी मांडली आहे। या पत्रकार परिषदेत सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले उपस्थित होत्या। मित्रपक्ष म्हणून भाजपाने आपली भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे। सर्वपक्षीय बैठकीत एक भूमिका आणि महासभेत दुसरी भूमिका घेणं हे जनतेसमोर चुकीचा संदेश देणारं आहे। उपमहापौरांनी आज घेतलेली भूमिका योग्य वाटत नाही। एखाद्या विषयावरती आक्षेप असेल तर तो महासभेत गोंधळ घालण्याऐवजी महापौर दालनात बसून सविस्तर चर्चेतून मार्ग काढणे अधिक योग्य ठरेल, असंही महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं आहे। करवाढीचा निर्णय नागरिकांवरती भार टाकण्यासाठी नसून शहराच्या विकासासाठी आवश्यक महसूल उपलब्ध करण्यासाठी घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे सुमारे 1600 कोटी रुपयांचे वार्षिक महसूल उत्पन्न अपेक्षित असून त्यातून पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि नागरी सुविधांवरती खर्च केला जाणार आहे। गेल्या काही वर्षापासून असलेली महसूल तूट भरून काढण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्राचे सचिव राम रेपाळे साहेब, सभागृह नेते जगदाळे साहेब, गटनेते पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मला वाटतं आत्ता सविस्तर माहिती अर्थसंकल्पावर असू देत, इतर सगळ्या कामांवर असू देत, या सर्वांनी दिलेलीच आहे। मला वाटतं नगरसेवकांची महासभा होण्याआधी अजेंड्यावरती सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक घेतली जाते आणि ठाणे शहरामध्ये जी विकास कामं केली जाणार आहेत, प्रत्येकाच्या प्रभागातली जी कामं केली जाणार असतील ती विषय पत्रिकेवर जेव्हा आणली जातात आणि ती एकमताने निर्णय देण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली जाते। या बैठकीमध्ये सर्व निश्चित केल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर मला वाटतं प्रत्येक गटनेता आपापल्या पक्षाच्या मीटिंग आपापल्या दालनात घेतात आणि तिथेही हे सर्व विषय मंजूर केले जातात। आणि त्यानंतर जर विरोधकांचा हा असा विषय असेल की आपण मंजूर एक करतोय आणि जर नंतर महासभेमध्ये तुम्ही वेगळं विषय तिथे मांडता, तर हे खूप चुकीचं आहे। मित्रपक्ष म्हणून भाजपने एक निश्चित केलं पाहिजे की दरवेळेला तुम्ही बोलता एक आणि करता एक, तर कुठेतरी स्वतःला तुम्ही आधी एक्सप्लेन करा, स्वतःला आधी निश्चित करा की कुठले विषय आपण सर्वपक्षीय मीटिंगमध्ये निश्चित करतो आणि महासभेमध्ये आपण त्या एका कुठल्या तरी विषयावर उठाव करतो। ज्या पद्धतीने मला वाटतं पहिलीच महासभा त्या लोकांनी अशाच पद्धतीने केली होती। दुसरी महासभा त्याच पद्धतीने केल्यानंतर सर्वप्रथम असं होतं की प्रत्येक गट मीटिंग प्रत्येक पक्षाची व्हायची, पण मी नंतर असं ठरवलं की आपण सर्वपक्षीय गट मीटिंग घेऊया। त्याच्यामध्ये सर्व अजेंड्यावर आलेले जे विषय ते मंजूर करून सर्वांसमोर एक बहुमताने करूया आणि नंतर महासभेमध्ये ते विषय प्रत्येक गटनेता आपापल्या नगरसेवकांना ते सांगेल। आणि हे असताना सुद्धा दरवेळेला जर अशाच प्रकारची भूमिका मित्रपक्ष भाजप जर करत असेल तर ते चुकीचं आहे। मला वाटतं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी जी भूमिका आज दर्शवली आहे अत्यंत चुकीची आहे। जर असं काही तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं महापौर दालनामध्ये पुन्हा एकदा की आमच्या नगरसेवकांना ह्या काही गोष्टी मान्य नाहीयेत, तर त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण महापौर दालनामध्ये केली पाहिजे। कारण मला वाटतं पॉझिटिव्हिटी ठाणे शहराचं भवितव्य आणि भविष्य पुढच्या येत्या काळात ज्या प्रकारची विकास कामं आपल्या ठाणे शहरामध्ये महाविकास महायुतीने चालू आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य नेते आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या
मार्गदर्शनाखाली जर सगळी विकास कामं चालू आहेत, तर मला वाटतं आपण कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं योग्य आहे. वर ठेवून आपण 1600 कोटी मिळतील याची प्रोव्हिजन केलेली आहे. त्या करवाढी म्हणजे महसुली उत्पन्नाची 1600 कोटी कराच्या रूपाने मिळतील, त्यामध्ये हे सगळं अंतर्भूत आहे. वर ठेवून आपण 1600 कोटी मिळतील याची प्रोव्हिजन केलेली आहे. त्या करवाढी म्हणजे महसुली उत्पन्नाची 1600 कोटी कराच्या रूपाने मिळतील, त्यामध्ये हे सगळं अंतर्भूत आहे.